आज आहे 17 ऑगस्ट आणि बघितले आपण महाराष्ट्रातले जेवढे तरसलेले भाग होते तितके त्या प्रमाणात तो बरसलेला आहे। आणि आज काही आपण ताबडतोब 10 मिनिटाचा जो काही लाईव्ह घेणार आहे हा फवारणीचं नियोजन करण्यासाठी आहे। महाराष्ट्रातल्या काही भागांना थोडी दिवसभर थोडी विश्रांती पाहायला मिळते, ज्यामध्ये थोडी बारीक शितोडे येऊन जातील, केसावाणी धारा वगैरे, पण तुम्हाला 4-5 वाजेपर्यंत अडथळा नाही। त्यामध्ये घनसावंगी तालुका, सेलो, मानवत परिसर, पाथरी परिसर, सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर एखादून गावाचा विषय जाऊ द्या, पण परभणी जिल्हा, सोलापूर परिसर, धाराशिव पट्टा, बीड जिल्हा, त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरची पूर्वेकडील जी काही बाजू आहे बुलढाणा वगैरे या भागांमध्ये। आणि एक कमेंट आली तेवढी हो द्या सर, खानदेशमध्ये पाऊस कधी उघडणार, कदरलो आम्ही। मग बाकीच्यांना सांगितलं होतं की एवढा पाऊस होणार आहे की कदरल्याशिवाय राहणार नाही, आणि जेवढं तरसवलंय तेवढं बरसणार आहे पोळ्यापर्यंत। तुम्हाला तर पोळ्यापेक्षाही जास्त आहे, पण काही गावांना थोडी संधी मिळू शकते। तर मराठवाड्यामध्ये सरळ सरळ सांगतो, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना 4-5 वाजेपर्यंत संधी मिळू शकते। एखादून गावाला पडला ती गोष्ट वेगळी राहिली, कारण की 100% तर क्लिअर वातावरण होणारच नाहीये। आणि पुन्हा रात्रीच्या वेळेला ह्याच भागांमध्ये पाऊस आहे। पाऊस पहिल्यासारखाच आहे, जिथे गरमीची भाप आहे तिथे धुवाधार, जिथे गारवा तयार आहे तिथे झडीसारखा, पण प्रत्येक कानाकोपरा ह्या टप्प्यामध्ये तो धुवाधार आणि कदरून टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि अजून पहिलेही पासून म्हणतोय की पाऊस एवढा होणार आहे ना, शेतकरी कदरल्याशिवाय राहणार नाही। ओला दुष्काळ 70% तरी भागांना जाहीर करण्याची वेळ येईल, तर तशी परिस्थिती आहे। तर मला वाटतं कमेंटच घेऊयात, कारण की जे आपण बोलतोय ते अनेकांना समजत नसेल तर बघूया। 1 वर्ष ताण नाही, एका आठवड्यामध्ये अजून ताण पडणार आहे तुम्हाला, म्हणजे भीती वाटते की धरणाचे दरवाजे उघडते का आहे, ठीक आहे। आपलं खंडाळा कधी पोहोचणार आहे? आपलं खंडाळा नाही, माझं घनसावंगी आहे दादा। खंडाळा म्हणजे तालुका जिल्हा कळवाना, म्हणजे काय होतं मॉडेलनुसार ते नाव वेगवेगळे आहेत। खंडाळी 3 आहेत महाराष्ट्रामध्ये। नक्कीच अनिकेत सर, जय शिवराय। हो हरी जाधव सर, संभाजीनगरच्या गंगापूरचे प्रकल्प देखील भरतीलच, पण एवढी प्रचंड नुकसानाची पातळी गाठणार आहे हा पाऊस। अजूनही 3 दिवस कायम टिकून आहे। दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय, बीडमधल्या झालंय, जालन्यामधल्या दक्षिणेकडील भागांचं झालंय, परभणीचा तर विचारूच नका। असे अनेक भाग आहेत तिथे शेतकऱ्यांना स्वतः आपली पिकं सोडायची वेळ आलेली आहे। आणि खरं तर मला हे सुद्धा बोलायची आता भीती वाढली की पोळ्यापर्यंत राहणार, मुसळधार बरसणार, अतिवृष्टी होणार, ही शेतकऱ्यांची मजाक घेतल्यासारखा विषय आहे। एवढा शेतकरी पावसाला हा कंटाळलेला आहे। आणि तुम्ही म्हणताय 10-5 गावांना आम्हाला फक्त बुरबुर होते, पेंडवणी होतोय, मध्यम होतोय, पण ही कंडिशन अशी आहे भावांनो की मध्यमवाला यंदा शेतकरी सुखी असणार आहे। ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्या शेतात जाऊन बघा, ज्यांना कमी झालाय तुम्ही लय सुखरूप आहेत, लय मजेत आहेत। आणि अजूनही तुम्हाला सांगतो, ज्यांना पाऊस कमी त्यांनाच हमी, ज्यांना पाऊस जास्त त्यांना रडण्याची वेळ आताच्या 17 तारखेपर्यंत आलेली आहे। अजून तर 18 जायची आणि 20 सुद्धा जायची आहे, ठीक आहे। कमेंट घेतो मी, शिंदे वडगाव, पोळा साजरा करता येईल का पाऊस? तर वाघ पाटील सर, पोळा साजरा करताना पाऊस येणार नाहीये, पण पोळ्याच्या दिवशी असे काही मोजके गाव असतील तिथे स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो। हा जो काही पाऊस चालू आहे हा कमी दाबाच्या सर्वदूरसारखा चालू आहे ना, ही कंडिशन पोळ्याला नाहीये। रात्रीच्या वेळेला पोळ्याला सुद्धा आहेच, पोळ्यापर्यंत आहे असं बोललोय। आणि ज्या अर्थी पोळ्याला जर पाऊस पडला ना, तो पाऊस महाभयंकर रूप सुद्धा धारण करू शकतो। शब्द मी तेच वापरणार आहे, कारण काय की ढगफुटीचे जे काही प्रमाण महाराष्ट्रामध्ये झालंय, भलेही ते 10-15% भागात असेल, पण त्या शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झाले ना, खरा शेतकरी तो आहे ज्याला सोयाबीनचं क्षेत्र असेल, हळद असेल, हे माती मोल झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांना तिथे मदतीची गरज आहे, आवश्यकता आहे। पण नुसतं चिबडलंय, तुम्हालाही मदतीची गरज अपेक्षा आहेच, पण जे काही मधले आहेत त्यांचं चिबडतही नाही, त्यांनी मदतीची अपेक्षा यांच्यासाठी करायला पाहिजे। अकोला बाळापूर, कालही चांगलं झालंय, आजही मध्यरात्री आहेच। खानदेश 40 तारखेपर्यंत राहील, तुम्हाला 22 तारखेपर्यंत कंटिन्यू आहे। भरपूर आहे, लय समाधान आहे दादा तू, कारण की परतीचा पावसाचं पाणी ठेवायला आमच्याकडे तर जागाच नाही राहिलेली आहे, ती तुमच्याकडे होऊन जाईल। जो कालपर्यंत म्हणायचं आहे आम्हाला थेंब नाहीये, पाऊस होणारच नाहीये, असंच होईल, ते भाग सुद्धा काल चांगला झोडपून काढलाय। संभाजीनगर असेल, इकडे चिखली वगैरे असतील। आज मलकापूरचा पण नंबर आहे, खामगाव, नेरचा, खामगावचा बराचसा नंबर आज लागणार आहे। भरपूर पाऊस होणार आहे या भागामध्ये सुद्धा। आणि जळगाव माझ्या इतका डोक्यात बसलेला आहे खानदेशचा भाग, ह्या भागाला पुढचे 2 दिवस आणखीन खूप अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे की ते इतकं डिप्रेशन आहे या भागामध्ये, एवढं लो प्रेशर आहे या भागामध्ये की त्या भागामध्ये पाऊस खूप भयंकर सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत। धुळे, नंदुरबार, शहादा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पीक चांगलं राहील कुणाच्या भागाचं तर धुळे, नंदुरबार, शहाद्याचं राहील, कारण की या भागांना आतापर्यंत तरसवलंय,
पण त्या भागामध्ये बरसाचं पाणी, तर पाणी कितीही पडला तर ते लोक 4 दिवसही कदरत नाही आणि त्या 4 दिवसानंतर ते उघडणार पण आहे. पण हा जो टप्पा आहे या भागामध्ये, याच टप्प्यामध्ये यांना पाणी विहिरीला येईल अशी कंडिशन आहे. आणि हे वारंवार बोलतोय, माझ्या 8 दिवसापूर्वी बघा, 10 दिवसापूर्वी बघा, की शेतकरी राज्यातला कदरल्याशिवाय राहणार नाही, हे शब्द आपल्या माध्यमातून दिलेले होते. तुम्ही अजूनही बघा, फक्त काय झाले, मी फेमस नाही अजून, बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो नाहीये आणि मला फेमसची गरज नाही, मला तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. माझे फॅन बनू नका. आम्ही काही कैवारी नसतो, साहेब वगैरे नसतो. फक्त साहेब जे असेल ते बाबासाहेब, आणि राजे असतील तर फक्त शिवराय असतील. हे जे मादले बनलेत ना, हे लबाड आहेत. ठीक आहे. फक्त माणसं जे काय आता आपण बघतोय स्थानिक लेवलला दाढी ठेवली की राजे बनतात वगैरे, हे काही नाहीये. जे राजे आहेत, महापुरुष आहेत, ते सगळे बनून गेलेत, ते त्या काळात आहे. आता हे साल 2 सालामध्ये जे बनालेत हे राजे नाहीयेत. गिगारी यार, काय बोलले दादा कळलंच नाही. सावता सर आभारी असेल यार म्हणताय, धन्यवाद. परभणी मुसळधार आजही आहे दादा पाऊस आपल्या भागामध्ये. फक्त दिवसा थोडी कामं करता येईल ते करून घ्या. नेरला आज ऊन राहील, थोडी बारीक बुरबुर आभाळाच्या आणि वाऱ्यामुळे पडतील. थंड वातावरण झालंय तुमच्या भागामध्ये. एक काम करा, काही फवारायचं असेल तर करून घ्या, जनावरांची सोय वगैरे करून घ्या. रात्री आहेच, मध्यरात्री पण देईल. कोपरगाव पाऊस आहे, तुम्हाला चांगला झालाय. नक्कीच सावता सर, धन्यवाद. जिगरी म्हणताय, नक्कीच. आणि काय ओरिजिनॅलिटी लागते कुठल्या कामामध्ये. मी पहिल्यापासून खानदेशला यांना सांगितलंय, तुम्ही काय करा, हवामान तज्ज्ञांच्या भरोशा राहण्यापेक्षा तुम्ही सगळे एकत्र येऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग जून आणि जुलैमध्ये करत राहा. जेणेकरून काय होईल, तुमच्या पिकांचे जे काय हाल आहेत, आम्ही पाऊस पाडत नाहीये, आम्हाला जे येते मॉडेलनुसार जे काय आम्ही पद्धत सांगतोय त्या पद्धतीने ते पाऊस होतोय. आणि एक ताकद आपल्याकडे अजूनही आहे मित्रांनो, की ज्यावेळेस वारं स्थिर असेल आणि ढगांची गर्दी असेल ना, त्यावेळेस कृत्रिम पाऊस पाडण्याची मजल महाराष्ट्राला एकाही पोट्याकडे नाहीये, एकाही हवामान तज्ञाकडे नाही. ती आपल्याकडे सिस्टम आहे. केमिकली हा प्रयोग आपण करू शकतो. ज्या ढगांना क्लाउड सीडिंग करण्यासाठी जे प्रकार लागतात, मॅग्नेशियम सल्फाईड असेल, सिल्वर आयोडाईड असेल, कार्बन डायऑक्साईड घनरूपात असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तो करेल सुद्धा. बऱ्याचशा साबळेमध्ये गेल्या वर्षी केला होता आम्ही, वाटल्यास त्यांना विचारू शकता तुम्ही. रिसोर्ट पुन्हा पावसाचा धोका कायम आहे. परतूर हवा आहे, कसं राहील आज दिवसभर थोडं फटकल्यासारखं वाटेल, आभाळ येत राहील, पण पाऊस नक्की आहे. सगळ्यांना विनंती आहे,